नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमो नमः। संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक 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 सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, सुगम संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वी कक्षा आमोदः संपूर्ण संस्कृतम या पुस्तकामध्ये आज आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी आज आपण चला तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज या 10वी कक्षा आमोदः संपूर्ण संस्कृतम मध्ये संस्कृत नाट्य स्तबकः या पाठाला सुरुवात केली होती। आपण संस्कृत नाटकांचा गुच्छ, संस्कृत नाटक प्रवेशांचा गुच्छ किंवा समूह सरळ अर्थासाठी आपल्याला हे पाठ होते आणि या पाठामध्ये 2 पुष्प आपण पाहिले होते। पहिला पुष्प जगप्रसिद्ध कवी कुलगुरू कालिदास यांनी लिहिलेला जो अभिज्ञान शाकुंतलम आहे, त्या अभिज्ञान शाकुंतलम मधला पहिला पुष्प पाहिला। त्यानंतर जो दुसरा पुष्प आहे, तो दुसरा पुष्प कवी शूद्रक यांनी मृच्छकटिकम या नाटकामध्ये लिहिलेला असून आपण हा दुसरा पुष्प पाहिला। आता हा जो तिसरा पुष्प आहे तो आज आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या पुष्पावर आपण चर्चा करूया। तर जो तिसरा पुष्प आहे त्याबद्दल थोडीशी माहिती आपण इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तिसरा भास कवीच्या कर्णभारम मधून घेतलेला हा तिसरा पुष्प आहे। त्यात देवांचा राजा इंद्र याचकांच्या वेशात कर्णाच्या दाराशी आलेला आहे आणि कर्णाने कवच कुंडले दिली तरच दुसऱ्या दिवशी आपला मुलगा अर्जुन त्याचा युद्धात पराभव करू शकेल हे ठाऊक असल्याने कर्णाने देऊ केलेल्या इतर गोष्टींना तो नकार देतो। कोण? इंद्र जो वेशामध्ये आलेला आहे। इथे थोडंसं चित्र दिसत असेल तर आपण जो आहे हा कर्ण आहे, दानशून कर्ण, आणि हा जो वेशामध्ये आलेला आहे, बरोबर का नाही, जो देवांचा राजा इंद्र आहे तो याचकाच्या रूपामध्ये हा वेशात आलेला आहे। तर मग हे ठाऊक असताना सुद्धा तो कर्ण जो आहे, कर्णाने देऊ केलेल्या इतर गोष्टींना तो नकार देतो हा याचक। शेवटी कर्ण कवच कुंडले द्यायला तयार झाला, त्यावेळी आपला आनंद लपवणे त्याला कठीण जाते। हे सर्व नाट्य अतिशय मोजक्या शब्दात किती छान रंगवले आहे, तर ते आपण या तिसऱ्या पुष्पामध्ये पाहूया। तिसऱ्या पुष्प सुरू करण्याच्या पहिले या 3-4 ओळी दिलेल्या आहेत, त्याचा अर्थ आपण इथे पाहूया। चला विद्यार्थी मित्रांनो, पहिली ओळ, भास इति संस्कृत नाट्यसृष्टे प्रथम नाटककार। भास कवी हे संस्कृत नाट्यसृष्टीमधले पहिले नाटककार आहेत। तस्य शैली सुबोधाच सरसा, आणि त्यांची शैली सुबोध आणि सरळ आहे। भास नाटक चक्रे महाभारत कथाम अनुसृत्य लिखित शोकात्मक एकांत नाम कर्मभारम, की भास नाटकाच्या चक्रामध्ये महाभारताच्या कथावर अनुसरून लिहिलेला हा शोकांतक आणि 1 अंक असलेला, 1 अंक म्हणजे काय की एका अध्यायामध्ये संपणारा हा कर्मभारम नावाचा नाटक। आणि या अस्मिन प्रसंगे शक्र नाम इंद्र, आणि या प्रसंगामध्ये शक्र नावाचा जो इंद्र आहे तो याचक रूपाने येऊन, आगत्य म्हणजे येऊन, कर्ण कवच कुंडलाने याचते, तो आलेला आहे आणि कर्ण जो आहे त्याला कवच कुंडल याचते म्हणजे देत आहे। याचं थोडंसं वर्णन या शूद्रक नावाच्या कवीने या ग्रंथामध्ये, नाटकामध्ये केलेले। या नाटकाचं नाव आहे कर्णभारम। तर चला विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहूया। नाटकामध्ये रंगमंचावर प्रवेश करत आहेत, कोण कोण प्रवेश करत बघा। ततः प्रविशती याचक रूपेण शक्रः, तिथे प्रवेश करतो याचक रूपाने शक्र प्रवेश करतो। प्रवेश केल्यावर काय होते बघा, तो काय होतो बघा, चला, शक्रः कर्णम उपगम्य, म्हणजे जाऊन, कर्णाजवळ जाऊन मग काय करतो बघा, भो कर्ण महत्तराम भिक्षाम याचे, अरे कर्णा महत्तराम मोठी, भिक्षाम म्हणजे भिक्षा, याचे म्हणजे याचन करायचे, मागायची आहे। हे कर्णा मला मोठी भिक्षा मागायची आहे। मग कर्ण काय म्हणतो बघा,
कर्ण काय म्हणतो बघा, दृढम प्रीतोस्मी भगवन, की भगवन म्हणजे हे भगवान, दृढ म्हणजे भरपूर, प्रीतोस्मी आनंदित झालो आहे मी काय झालो आहे, भरपूर आनंदित झालो आहे. एषो अहम नमस्करोमी, हा माझा नमस्करोमी म्हणजे नमस्कार आहे, आणि हा माझा काय आहे, नमस्कार आहे. त्यानंतर मग जो इंद्र आहे, जो शक्र आहे, शक्र म्हणजे इंद्र, जो याचक रूपाने आलेला आहे, तो काय म्हणतो बघा, आत्मगतम, आत्मगतम म्हणजे स्वतःला, स्वतःशीच काय म्हणतो बघा, किम म्हणजे काय, खलु अहम, खरोखरच, किम म्हणजे काय, वदामी म्हणजे बोलू, खरोखरच मी काय बोलू, असा प्रश्न त्याला स्वतःलाच पडलेला आहे इंद्राला. यदि दीर्घ आयु भवेती, यदि दीर्घ आयु भवेत असं म्हणलं, वदेयम असे बोलले, ते दीर्घ आयु भवेत, हा कसा होईल, दीर्घ आयुष्य होईल. बघा किती तो दीर्घ आयु हो म्हणले तर तो दीर्घ आयु होईल कर्ण. यदि न वदेयम तर मूढ परिभवती, आणि जर नाही म्हणले तर तो मला काय समजेल, मूढ म्हणजे मूर्ख, परिभवती म्हणजे समजेल, तो न बोलावे तर मला तो काय समजेल, मूर्ख समजेल. तस्माद उभयम परिवृत्य, त्यामुळे या दोन्ही, उभयम म्हणजे दोन्ही, परिवृत्य पर्याय टाळून, किम खलु भाषे, आता हे दोन्ही पर्याय टाळून काय बोलावे असा प्रश्न त्या इंद्राला पडलेला आहे. भवतु, ठीक आहे, असो, दृष्टम, ठीक आहे, सुचले, दृष्टम म्हणजे त्याला पाहून, काय म्हणतो बघा, दृष्टम त्याला म्हणजे आपल्या कर्णाला पाहून, तर कर्णाला पाहून तो शक्र काय म्हणतो बघा, भो कर्ण, अरे कर्णा, सूर्य इव, सूर्याप्रमाणे, चंद्र इव, चंद्राप्रमाणे, हिमवान इव, हिमवान म्हणजे हिमालयाप्रमाणे, सागर इव, सागराप्रमाणे, तिष्ठतु ते यश, तिष्ठतु म्हणजे राहो, ते म्हणजे तुझे, यश म्हणजे कीर्ती, तुझी कीर्ती कायम राहो. कशाप्रमाणे, की त्याने कर्णाला सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमालयाप्रमाणे आणि सागराप्रमाणे तुझं यश कायम राहो असा आशीर्वाद त्याने दिले. मग असा आशीर्वाद दिल्यानंतर कर्ण काय म्हणतो बघा, भगवान किम न उक्तम दीर्घायु भवेती, की महाराज, हे महाराज, किम न उक्तम, नोक्तम मध्ये संधी विच्छेद केली तर न उक्तम आहे, महाराज का नाही म्हणलात, की काय, की दीर्घ आयु भवेती, महाराज दीर्घायु हो असे का नाही म्हणलात, दीर्घायु भवेती असं का नाही म्हणलात. अथवा यद उक्तम तदैव शोभनम, अथवा म्हणजे ठीक आहे, यद उक्तम जे बोलले, तदैव ते, शोभनम म्हणजे छान आहे, ठीक आहे, जे तुम्ही बोललात ते छान आहे. यतः, यतः म्हणजे कारण, हतेषु देहेषु गुणा धरन्ते, हतेषु म्हणजे मेलेल्या, देहेषु म्हणजे देहातून, मेलेल्या देहातून किंवा देह गेल्यावर म्हणजे मेलेल्या देहामधून काय धरन्ते, गुणाहा धरन्ते, गुणच धारण केल्या जातात, गुणच घेतल्या जातात. म्हणून ठीक आहे म्हणतो तो, काय हरकत नाही, तुम्ही जे म्हणला ठीक आहे, मेलेल्या शरीरातून गुणच धारण केले जातात. भगवान किम इच्छसी, की भगवान काय इच्छिता, किमहम ददामी, काय देऊ, मी काय देऊ, किम अहम, किम म्हणजे काय, अहम म्हणजे मी, ददामी म्हणजे देऊ, काय मी देऊ असा प्रश्न कर्ण आपल्या शक्र म्हणजे इंद्राला करत आहे. तर इंद्र काय म्हणतो बघा, महत्तराम भिक्षाम याची, मी मोठी भिक्षाम याचे म्हणजे याचना करणार आहे, मागणार आहे, मी मोठी भिक्षा मागणार आहे. मग तो काय म्हणतो बघा, तो म्हणतो कर्ण काय म्हणतो बघा, कर्ण महत्तराम भिक्षाम भवते प्रदासे, महत्तराम भिक्षा, मोठी भिक्षा, भवते म्हणजे तुम्हाला, प्रदासे, प्रदासे म्हणजे मी देईल, प्रदान करील, मी तुम्हाला मोठी भिक्षा प्रदान करील. मग काय म्हणतो बघा, गो सहस्त्रम ददामी, गो सहस्त्रम म्हणजे गवाम सहस्त्रम, षष्ठी तत्पुरुष आहे, 1000 गायी, 1000 गायी ददामी मी देतो. काय म्हणतो तो, मी 1000 गायी तुम्हाला देतो. सगळ्यात पहिला बघा काय म्हणत आहे तो, 1000 गायी मी तुम्हाला देतो. तर शक्र काय म्हणतो बघा, गो सहस्त्रमिती, हा गो सहस्त्रमिती, काय 1000 गायी असे म्हणलात. मुहूर्तकम क्षीरम पिबामी, मुहूर्तकम म्हणजे थोडा वेळ, थोडा वेळ, क्षीरम पिबामी, क्षीर म्हणजे दूध, थोडा वेळ मी दूध पिईल,
न इच्छामी करणा नेच्छामी, इच्छा नाही करणा इच्छा नाही, म्हणजे नको मला करणा नको, असा पहिला 1000 गाईला काय केलेले त्या इंद्राने मना केलेला आहे. मग पुन्हा कर्ण काय म्हणतो बघा, किम न इच्छती भवान, काय इच्छा नाही तुम्हाला, आपल्याला नको का, ठीक आहे, अपर्याप्तम कनकम दादामी, मी अपर्याप्त म्हणजे अमर्याद काय देतो, कनकम म्हणजे सोने, ददामी म्हणजे देतो, अपर्याप्त सोने देतो, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं सोनं देतो. तर शक्र काय म्हणतो, तो इंद्र काय म्हणतो बघा, गृहीत्वा गच्छामी, घेऊन जातो, न इच्छामी करणा न इच्छामी, इच्छा नाही करणा म्हणजे नको करणा मला नको, म्हणजे सोने बी नको म्हणत आहे तो. मग सोनं म्हणल्यानंतर मग वर्ण काय म्हणतो बघा पुन्हा, तेनही जित्वा पृथ्वी ददामी, त्यानंतर तर मग ते नाही म्हणजे तर मग जित्वा जिंकलेली पृथ्वी म्हणजे जिंकून पृथ्वी ददामी म्हणजे देतो, मग पृथ्वी जिंकून देतो. तर मग तो काय करतो बघा, इंद्र शक्र जो वेशेत आलेला, पृथिव्याम किम करिष्यामी, पृथ्वीचे मी काय करू, न इच्छामी करणा न इच्छामी, इच्छा नाही करणा मला इच्छा नाही, पृथ्वीचं मी काय करू, लोणचं घालू, तर मग काहीच करत नाही. मग त्यानंतर काय आहे बघा, आता कर्ण म्हणतो अथवा मच्छिरो ददामी, अथवा मी माझं मच्छिर म्हणजे मस्तक, ददामी म्हणजे देतो, नाहीतर मी माझे मस्तकच देतो. तो इंद्र म्हणतो अविहा अविहा, अविहा म्हणजे उद्गारवाचक आहे हा, देव रक्षण करो, अविहा म्हणजे देव करो आणि तसे न हो, देव करो न हो, असे हे उद्गारवाचक वाक्य आहे. देव रक्षण करो किंवा अविहा म्हणजे मुलांनो इथं देव करो आणि तसे न हो असा अर्थ आहे. मग कर्ण म्हणतो न भेतव्यम न भेतव्यम, घाबरू नका भिवू नका भिवू नका, अन्यदपि श्रूयताम, अन्य म्हणजे दुसरे पण श्रूयताम ऐका, की दुसरे बी ऐका, की काय ऐका, अंगे सहेव जनितम, दुसरे बी ऐके की काय, की जनितम जन्मलेले निर्माण झालेले, अंगावर अंगावर सहेव जनितम, अंगावर असलेले किंवा निर्माण झालेले, कवच म्हणजे कवच, कुंडलाभ्याम सह ददामी, मी माझ्या अवयाबरोबरच निर्माण झालेले जे कवच आहे, अवयाबरोबर निर्माण झाले कवच कुंडल काय करतो, कवच कुंडला सह ददामी, त्याच्याबरोबर निर्माण झालेली ही कवच कुंडल देतो, माझ्या अवयवाबरोबर निर्माण झालेली ही कवच कुंडल देतो. तर मग इंद्र सहर्षम, इंद्र काय करतो, सहस्रम म्हणजे आनंदाने, काय म्हणतो बघा, ददातू ददातू, द्या द्या, आणि तो आनंदाने काय करतो, द्या आणि द्या असं तो म्हणतो. अशाप्रमाणे इथे याचा अर्थ ठरलेला आहे. पुन्हा एकदा आपण मराठीमधून अर्थ बघूया. याच्या कृपाने शक्र तिथे काय करतो, प्रवेश करतो, इंद्र शक्र म्हणजे याच्या कृपाने इंद्र प्रवेश करतो. तर मग इंद्र काय म्हणतो बघा, इंद्र काय म्हणतो, इथे डॅश करू आपण, कर्णाजवळ जाऊन भो कर्ण महत्तराम भिक्षा याचे, हे कर्णा मला मोठी भिक्षा मागायची आहे. तर कर्ण म्हणतो महाराज मला खूप आनंद झाला आहे, हा मी आपल्याला नमस्कार करतो. तर इंद्र काय करतो स्वतःशीच, खरोखर मी काय बरे बोलू, जर दीर्घायू हो म्हणले तर दीर्घायू होईल, तर न बोलावे तर मला मूर्ख समजेल, म्हणून हे दोन्ही पर्याय टाळून काय बरे बोलू. ठीक आहे, त्याच्याकडे पाहून म्हणतो हे कर्णा, सूर्याप्रमाणे चंद्राप्रमाणे हिमालयाप्रमाणे सागराप्रमाणे राहो तुझे यश, राहो तुझी कीर्ती. मग तो कर्ण म्हणतो भगवान का नाही बोलला दीर्घायू हो असे का म्हणला नाहीत. ठीक आहे, जे तुम्ही बोललात ते छान आहे, कारण की मेलेल्या देहातून गुणच धारण केले जातात. ठीक आहे, काय इच्छा आहे तुमची, काय मी देऊ तुम्हाला, मी काय देऊ तुम्हाला. तर मग तो इंद्र काय म्हणतो बघा, आपण पुढे जाऊया. तर इंद्र काय म्हणतो बघा, मी मोठी भिक्षा मागणार आहे. तर कर्ण म्हणतो ठीक आहे, आपल्याला मी मोठी भिक्षा देईन, 1000 गायी देतो. काय करतो, मी 1000 गायी देतो. तर मग तो जो इंद्र आहे तो म्हणतो 1000 गाय असे म्हणलात, थोडा काळ मी दूध पिईल, नको कर्णा नको. पुन्हा कर्ण म्हणतो, कर्ण काय म्हणतो बघा, ठीक आहे आपल्याला नको, तर मग मी अमर्यादी असे सोने देतो. मग इंद्र काय करतो, गृहीत्वा गच्छामी, घेऊन जातो कर्णा नको कर्णा नको, घेऊन जातो.
तुम्ही घेऊन जा, नको कर्ण नको. पुन्हा कर्ण काय म्हणतो बघा, मग पृथ्वी जिंकून ती देतो. तर मग इंद्र काय म्हणतो, पृथ्वीचे मी काय करू, इच्छा नाही करणा इच्छा नाही. तर मग कर्ण काय म्हणतो बघावा, नाही तर माझे मी मस्तकच देतो. तर मग कर्ण म्हणतो नाही नाही देव करो आणि तसे न हो. तर कर्ण म्हणतो भिवू नका घाबरू नका, आणखी काही ऐका, माझ्या अवयवाबरोबर असलेले जे कवच कुंडल्यासह तुम्हाला मी कवच कुंडल देतो, अवयवाबरोबर निर्माण झालेली ही कवच कुंडल तुम्हाला देतो. तर इंद्र काय करतो, आनंदाने ददातू ददातू, द्या द्या असे इथे इंद्र म्हणतो. अशाप्रमाणे इथे इंद्राचं हे कपट आपल्याला पाहून दिसते. आणि माध्यम भाषा आपल्याला इथे एकच माध्यम भाषा दिलेली आहे, इंद्रस्य कपटम विशदीकुरुत. इंद्राचे जे कपट आहे ते काय करा, विशद करा. पहा पुन्हा थोडेसे माध्यम भाषेवर आपण चर्चा करूया की जे माध्यम भाषा दिलेली आहे इंद्राचं कपट. तर असं आहे, अर्जुन हा इंद्राचा मुलगा, त्याला युद्धात कर्णाने पराभूत करू नये म्हणून त्याची कवच कुंडले काढून घेण्याची आवश्यकता इंद्राला कळते. तो कर्णाच्या सुप्रसिद्ध औदार्याचा फायदा घेण्याचे ठरवून याचकाचे रूप घेऊन कर्णाकडे जातो आणि कर्णाला आपल्याला मोठी भिक्षा हवी आहे असे सांगतो, पण नेमके काय हवे आहे ते सांगत नाही. कर्णाने नमस्कार केला, त्याला चिरंजीवी हो असा आशीर्वाद देण्याचा प्रघात असतानाही ते टाळून तो तुझी कीर्ती कायम टिको असा आगळा वेगळा आशीर्वाद देतो आणि आपला कुटील हेतू झाकून ठेवण्यात यशस्वी होतो. आणि कर्णाने देव केलेल्या वेगवेगळ्या दानांना काही ना काही कारण सांगून तो नकार देतो. शेवटी कर्ण कवच कुंडले देव करतो, त्यावेळी द्या द्या असे उद्धीरपणे म्हणतो. आणि इंद्राच्या कपटाचे आणि कर्णाच्या उदात्ततेचे दर्शन आपल्याला या प्रवेशात घडते, असं तुम्ही या माध्यम भाषेमध्ये लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चित तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा तृतीय पुष्प कळालाच असेल. पहिले 2 पुष्पाचे व्हिडिओ या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की तुम्हाला भेटून जाईल. तोपर्यंत पुढच्या धड्यामध्ये आपण पुढच्या धड्याला वाचन प्रशंसा हा पण सरळ अर्थ आहे तो घेऊन येऊताच. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. पुनर्मिलामः. धन्यवाद.